जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सुनील ऑफिशियल 5588 या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी बंधूंनो, आपण या चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांना ज्या विविध विकास योजना आहे या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण जर या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपण ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या विविध विकास योजना राबवल्या जातात याची माहिती या चॅनलमार्फत आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्याने महाडीबीटी या पोर्टल मार्फत ज्या शेतकऱ्यांना विविध विकास योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात तर या योजनांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर यामध्ये प्रथमतः कृषी यांत्रिकीकरण ही योजना आहे. तर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजारे असेल किंवा कुट्टी मशीन असेल, बॅटरी ऑपरेटेड पंप असेल तर या योजना या बाबींसाठी अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. आता मित्रांनो, यासाठी आपल्याला प्रथमतः ट्रॅक्टर खरेदी करावा लागतो. त्यानंतर शासनाला त्याचं बिल वगैरे जमा करावं लागतं आणि अनुदान भेटतं का काही? हो, त्याच्यावर अनुदान भेटतं. ट्रॅक्टर खरेदीवर 1.25 लाखापर्यंत अनुदान भेटतंय. आपण ट्रॅक्टर नवीन घेतला तर त्याचे आपण डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि त्यानंतर मग आपल्याला सबसिडी भेटते असंच ना? हो, बरोबर आहे. ट्रॅक्टर पहिल्यांदा आपण खरेदी करावा लागतो, त्यानंतर मग त्याचं बिल वगैरे जमा केल्यानंतर सबसिडी मिळते आपल्याला. आता त्यानंतर जे इतर अवजार असतात ट्रॅक्टरचे, जसे की पेरणी यंत्र असेल किंवा नांगर असेल, रोटा असेल, मळणी यंत्र असेल, हे सुद्धा आपण पहिल्यांदा खरेदी करावं लागतं आणि त्यानंतर शासनामार्फत आपल्याला अनुदान यामध्ये दिलं जाते. आता यानंतर आपण सिंचन सुविधा या संदर्भात सुद्धा शासनाकडून अनुदान दिलं जातंय. तर त्यामध्ये प्रामुख्याने ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, मोटार असेल, पाईप असेल, तर यासाठी सुद्धा शासनामार्फत 80% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातंय. तर यामध्ये बी बियाणे व औषधे, खते यासाठी सुद्धा शासनाकडून अनुदान दिलं जातं. यासाठी 100% अनुदानावर ह्या गोष्टी मिळतात. सिंचन पद्धतीच्या आणि बी बियाणे आणि खत औषधे हो. हे 100% अनुदान शासनाकडून मिळतं. यामध्ये नॅनो युरिया असेल किंवा भुईमुगाचं बी असेल, बाजरी, 100% अनुदानावर भेटतात. हो हो हो, यापैकी बरेचसे जे बियाणे आहे 100% खत जे 100% काही अनुदानावर पण मिळतात. त्याच्यासाठी सर अगोदर अर्ज करावा लागत असं? हो, त्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन पहिला आपल्याला अर्ज करावा लागतो. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने आपली निवड होते. निवड झाल्यानंतर शासनाला काही पूर्तता असतात त्या पूर्तता करून द्यावं लागतं. जसे की बिल असेल किंवा कोटेशन असेल, टेस्ट रिपोर्ट असेल, असं जे काही घटकामध्ये आपली निवड झाली त्यानुसार आपल्याला शासनाला पूर्तता करून द्यावी लागते. त्यानंतर फलोत्पादन या घटकासाठी सुद्धा शासनाकडून अनुदान वितरित करण्यात येतं. यामध्ये आपल्याला डाळिंब लागवड असेल किंवा डाळिंबासाठी ठिबक असेल किंवा पेरू लागवड असेल, सीताफळ असेल, इतर जे फळ पिकं आहे यासाठी सुद्धा शासनामार्फत वगैरे सगळे यासाठी सुद्धा शासनामार्फत अनुदान देण्यात येते. आणि आपल्याला ते रोप म्हणजे आपल्याला शासनाकडूनच मिळतात का? नाही, रोप आपण खरेदी करावं लागतात. शासनाच्या अधिकृत ज्या नर्सरी असतील त्या नर्सरीमधून आपल्याला रोप खरेदी करावं लागतात. त्यानंतर जे बिल असतं, जीएसटी बिल, हे शासनाला ऑनलाईन पद्धतीने सादर करावं लागतं. त्यानंतर आपली व्हिजिट वगैरे होऊन पुढची प्रक्रिया होते असते. तर अशा काही योजना आहेत. तर या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रथम सर्व महाडीबीटी मधूनच होतं का? सर्व महाडीबीटी मधूनच होतंय. आणि याच्यासाठी मग अर्ज कुठं करायचा? यासाठी आपण महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागतो. समजा सर्व शेतकऱ्यांना जर आपल्या काही गोष्टी कळत नसतील तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या जवळच्याच कार्यालयाशी, आपल्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन सुद्धा ते अर्ज सादर करू शकतो. आणि सर तुम्ही पण करून देता, जरी कोणाची जरी काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही त्याचं निवारण करताल? हो हो, जर अर्ज सादर करण्यास काही अडचण येत असेल किंवा अनुदान येण्यास किंवा काही जर तांत्रिक यामध्ये पोर्टलवर काही क्युरी असेल जे आमच्याकडून होण्यासारखे असतील, सॉल्व्ह होण्यासारखे असेल तर त्या नक्कीच आपल्याकडून पण सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न आपण करणार. त्यासाठी तुम्हाला मेसेज वगैरे केला तर कमेंट जरी सांगितलं, कमेंट करून आपली काही अडचण असेल, समजा एखादा फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर नक्की आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढी आपण नक्की मदत करणार, त्यांचं समाधान करून देतात. हो हो. आणि सर आता ह्या स्कीम मध्ये जे आपण लकी ड्रॉ पद्धत म्हणतो, तर 100% शेतकऱ्यांना लकी ड्रॉ मध्ये भेटतं की नाही भेटत? नाही, आता असा विषय, ते एक ठराविक कोटा असतो.
समजा 1,00,000 अर्ज आले आणि जर 50,000 शासनाला वाटप करायचं तर 50,000 लोकांचा नंबर लागतो आणि नंतर पुढच्या लकी ड्रॉ मध्ये लागतो. पण असं आहे की जवळपास सर्व शेतकऱ्यांना यातून लाभ दिला जातो बऱ्यापैकी. हो. आणि तुमच्याकडे ज्या आता तुम्ही जे जे फॉर्म भरताय महाडीबीटी मधून, तुमच्या म्हणजे माहितीप्रमाणे आतापर्यंत शेतकऱ्यांना हे लाभ किती शेतकऱ्यांनी घेतले असतील तुमच्या नाही, अंदाजे तुमच्या एरियामध्ये? आपल्या परिसरात जेवढे फॉर्म भरण्यात आलेले सरासरी 40-50% लोकांना लाभ मिळालेला आहे. लाभ मिळालेला आहे. आता ते सौर पंप वगैरे आलेले त्याचं ते पण आपल्याकडेच होतं ना काम? हो, सोलर पंप साठी सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज करून देतो. नंतर त्यांना मेसेज वगैरे येतोय. तिथून पुढची प्रक्रिया असते ती महावितरणकडे. चालेल सर, तुमच्याशी बोलून समाधान झालं. आणि कुणालाही तुम्हाला अडचणी जर असतील काही तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या शंकेचं समाधान हे नक्कीच सर करतील आपले. आणि काही अडचण असेल, तुम्हाला कुठला फॉर्म वगैरे भरायचा असेल, त्याला पण काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा ते विषय तुमचा काय असेल तो आम्हाला जर कळला तर नक्कीच तुमचं ते समाधान आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर इथंच आज आपण एक व्हिडिओ थांबवतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सर अजून काही आहे का तुमच्याकडे योजनेचं काही? हा, इतर ज्या योजना असतील, पीक विमा असेल किंवा इतर शेतकऱ्या संदर्भात ज्या योजना असतील याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण देणार आहोत. तर परंतु भरपूर मोठा व्हिडिओ होतोय, तर नक्कीच तुम्ही तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता. आपण दुसऱ्या विषयावर आणखीन चर्चा करू. आणि तुम्हाला याच्यात पण काही कमी, तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे हे तुम्हाला नक्कीच समाधानकारक इथं माहिती मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. धन्यवाद.